टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। चालता फिरता आता पोलीस स्टेशन लोकांपर्यंत पोहोचणार आहे, तक्रारीचं निवारण होणार आहे। ग्रामीण पट्ट्यामध्ये पाहायला गेलं तर आदिवासी पट्ट्यामध्ये जास्त तक्रारी, तर ही व्हॅन कशी पोहोचणार? आता ही व्हॅन म्हणजे फक्त ह्याला पोलीस स्टेशन असं साठी ह्याचा उद्देश नाही आहे। ह्याचा उद्देश जो आहे तो ह्याच्यामध्ये आम्ही नवीन कायद्याच्या अनुषंगानं ग्रामीण भागामधल्या शेवटच्या टोकापर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये नवीन कायदा नेमका लोकांच्या हिताचा कसा आहे, त्याचबरोबर जो आहे तो महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं नवीन कायदा एक्झॅक्टली त्यांना कशा प्रकारचा म्हणजे त्यांच्याबद्दलचा विचार करणारा कायदा आहे, ह्या अनुषंगानं आम्ही त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करणं, त्याचबरोबर ॲनिमेटेड फिल्मच्या माध्यमामधून जनतेपर्यंत आम्ही पोहोचणं आणि त्याच्यामध्ये सायबरचा अवेअरनेस असेल, त्याच्यानंतर लैंगिक छळापासून त्याच्याबद्दलचा काय नेमका कायदा आहे त्याच्याबद्दलचा अवेअरनेस असेल, त्याचबरोबर जो आहे तो अँटी ड्रग कॅम्पेन म्हणून पण आम्ही याचा वापर करणार आहे। आणि त्याचबरोबर पॅरलली जे आहे ते तक्रार निवारण दिन आम्ही पोलीस स्टेशनला दर शनिवारी घेतो, त्याचप्रमाणे हा तक्रार निवारण दिन जो आहे तो ग्रामीण भागामधून ह्या व्हॅनच्या माध्यमातून आम्ही घेणार। त्याचबरोबर जर समजा कोणाला कंप्लेंट द्यायची असेल तर त्यांना कंप्लेंट देण्यासाठी दूर अंतर पार करण्याची गरज नाही, तर ते त्या व्हॅनमध्ये सुद्धा त्यांची तक्रार देऊ शकतात। आम्ही ती रजिस्टर करणार आणि त्याप्रमाणे पुढे आम्ही कायदेशीर प्रक्रिया सर्व राबवणार। ह्याच्यामुळे जनतेच्या जवळ पोहोचणं, त्याचबरोबर जनतेला जे आहे ते नवीन कायद्यासंदर्भात अवेअर करणं, सामाजिकदृष्ट्या चाइल्ड मॅरेजचे आमच्याकडे इश्यू आहेत, त्याचबरोबर वेठबिगारीचे इश्यू आहेत, अशा संदर्भामध्ये सुद्धा बरेच आदिवासी पाड्यावरती वीटभट्टीवरती काम करणारे वेठबिगार म्हणून त्याच्यामध्ये गुन्हे दाखल होतात। तर ह्या अनुषंगानं सुद्धा आम्हाला अवेअरनेस क्रिएट आणि जनतेपर्यंत पोहोचणं हाच याचा मानस आहे। किती व्हॅन एकूण आहे? आता आमच्याकडे सध्या एक व्हॅन आहे, आणखी एक आमचं करण्याचं प्रयोजन चालू आहे। ह्याच्यामध्ये एक हवालदार किंवा ASI दर्जाचे अधिकारी, त्याचबरोबर एक महिला अंमलदार, एक पुरुष अंमलदार आणि त्याचबरोबर जे आहे ते ही व्हॅन सगळीकडे फिरेल आणि त्या कन्सर्न पोलीस स्टेशनचे वेगळे अधिकारी त्या ठिकाणी वेगळ्या म्हणजे व्हॅन व्यतिरिक्त वेगळे अधिकारी राहतील। नियोजन केलेलं आहे कोणत्या भागात जाणार आणि किती दिवसासाठी ही व्हॅन जी आहे ती व्हॅन कंटिन्यू राहील। आम्ही याच्यामध्ये स्ट्रीट प्लेचं पण आयोजित केलेलं आहे। स्ट्रीट प्लेसुद्धा ह्या माध्यमामधून स्ट्रीट प्लेचं आम्ही वर्षभराचं नियोजन करतोय, त्याच्यामध्ये शाळेतले विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी असे घेऊन ते सुद्धा स्ट्रीट प्लेचा पार्ट होतील। त्याचबरोबर जे आहे ते अवेअरनेसचा पार्टमध्ये सगळे अधिकारी राहतील आणि मध्ये बसणारे जे अधिकारी अंमलदार आहेत ते कंप्लेंट पण रजिस्टर करतील। ह्या अनुषंगाने आम्ही 11 पोलीस स्टेशनमध्ये याचं नियोजन करतो। नाही बघा, अवेअरनेस करणे, क्राईमचा रेट कमी होणे जास्त होणे हा मुद्द्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा माझा मुद्दा असा आहे की अवेअरनेसमुळे जे आहे ते उलट लोकांना जास्त तक्रारी देण्यासाठी आम्ही प्रवृत्त करतोय की तुम्ही अन्याय सहन करू नका, तुमच्या तक्रारी द्या आणि त्या तक्रारीचं निरसन किंवा आम्ही कायद्याने जे काय आहे अशा प्रकारच्या गुन्हेगारांना मध्ये टाकणं किंवा अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर योग्य कायदेशीर कारवाई करणं हा आमचा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।